मुक्तिदात्रिया ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. आयलेले सगळं होताच आत्मीय झालं तसले स्वागत. एक गाव, ते गावा भितर दंपती वास करता असल्याचे भगवत भक्तीचे साकार स्वरूप ते दंपती जाण असल्याचे. हल्लीचे वातावरण सुंदर जालत असले जीवन अशांगेन तिंगेल कालय आपणे जाता आशिले. एक दिवस तिंग दिसले आम्ही काशी वचका चतुर्धाम यात्रा करका म्हणजे चिंतने तिंगडी भितरी सहजांगी निर्माण जाले. कित्याक की म्हळ्यार रामायण महाभारत अनेक इतले पुराण कथा श्रवण तिने कळले. इतलेच न्ही स्वतः तो सद्ग्रहस्थ पुराण बी म्हणत आशिल्लो. पुराण बी ताका गुत्त आशिल्ले. पुराण स्वतः बायले तो सांगत आशिल्लो. अशांगे न्हू थंय काशीचे चतुर्धामाचे उल्लेख आयले पळोवंक न्हू थिंग सहजान एक मना भितर भावना निर्माण जाले. चतुर्धामाचे काशीचे यात्रे करका थंय वचूंक न्हू भगवंताले दर्शन करून कृतकृत्य जावका म्हणून. थिंगेले लागींचे गांव मेले तसले बंबईक तिने गेल्लेची. पयलेची तिने रेल्वे वचके तरी टिकेट पूर्व जावंक दृढीकरण करून अशांगे न्हू तिने त्या दिवस सक्कणेपणाची ट्रेन आसा म्हणून कळले. रेल्वे स्टेशनार वचून बसल्याची. थंय गेले नंतर तांकां कळून आयले वताशी तसले दिल्ली वताशी तसले ट्रेन 2 तास विळंब आसा म्हणून. ताणें कितें करचें पाप उपाय ना म्हूण सांगे न्हू. थंय मस्त जनजंगुळी पाप बंबई स्टेशना भितर बसचे जागेवर की कश्ट. तुमचे भितर एक सत्संग हिने बसले एक कणे घोव एक चिल्ला उंच तिगेल चिल्ला उंच बसलो. बायल तुग बसले. हिंगिले कितें वेशाक कसा ओटोची हळ्ळी ना म्हणे वेशाक पाप पळयल्यार कळना होता हे हळ्ळे लोक म्हणून. कितें करचें 2 तास कशें काडचे. बाकी लोकां बद्दल टिके टिप्पणी करचे स्वभाव तांकां नाशिल्ले. लोकां विशीं उलोवन तांकां गुर्त नाशिल्ले. अशान घोवान कितें केलें तिगेले चिल्ल्या भितर आसले रामायण पुस्तक काडलें आनी वाजिंग बायली सांगूंक बसलो तो. रामायण काणी हो सांगता आसा बायल आयकता आसा. तेचे संदर्भाचेर नेवेन लगीन जालें तसलें 2 दंपती बी थंय आयल्याची. दंपती आयल्याची. तिने अनज दूर हिंगे लागीं बसल्याची. तिने हें घोव बायलेले विचित्र व्यवहार पळोवंक न्हू मना भितर हांसता आसाची. हें पळय हळ्ळी पिशे हांगा बसूंक न्हू कसली पुस्तक वाचताची कसली रामायण की वाचता आसाची म्हूण सांगे न्हू. हे दोगो लोक घोव बायल टिंगल करता आसाची. तिने बीची प्रवासा खातीर आयल्याची. तिंगेल प्रवासा उद्देश दुसरे मधुचंद्र म्हणून आळची भाशा सांगलेली. हिंगेल प्रवासा उद्देश पुण्यधाम यात्रे. अशें न्हू तिने बीची तेची ट्रेनाक लागता आसाची. दिल्ली वचूंक म्हाका वचका म्हूण सांगे न्हू योग्य लोक एकूटां लागता आसल्याची लागीं लागीं बसल्याची. जाल्यार तिने हिंग पळोवंक टिंगल करता आसाची टिके करता आसाची. हेजी बी बुद्धी ना हिंकां खंय बसूंक कितें करता आसा पळय म्हूण. जे कितें करता आसले बीच हें घोव बायल मात त्या ठिकाणी लक्ष दिता ना. बायल बरें करून बसून आयकता आसा. घोव बरें करून उपन्यास दिता आसा आयकता आसा दिता आसा. अशी 2 तास गेले जाल्यार कळना. तक्षण ट्रेनाचे अनाउन्समेंट जाले. ट्रेन येता आसा म्हणचे विशय कळ्ळे. तेन्ना घोव बायल धडधडान तयार जाल्याची. तयार जावन राखू बसले तेंगेले प्लॅटफॉर्माक. ट्रेन आयले. विळंब जावन आयले खंय तरी ते ट्रेन मस्त वेळ राबू शकल ना. मुखार दुसऱ्या ट्रेनाक अवकाश करून दिवंक आशिल्ले. अशांगे न्हू ते ट्रेन आयले 2 निमिश बी ते राबल ना. तक्षण मुखार वचचे काय तरी ते सुटून सोडले. तेन्ना सहजान केन्ना ट्रेन आयले तेन्ना रश जाता सहजान. जेन्ना जंगडूचे विशेष तसले क्राउड ते निर्माण जाताचे.
अशें न्हू ओट्टूल कवड कलेची तेन्ना हे हळ्ळीचे घोव बायल ट्रेना भितर देखून सोडायची बायले पयलीं धांडिलो ह्यो घोव भितर भितर रिगलो अशी बसल्याची हेलेरी नेवेन लग्न जावन आयलो ते दंपती कितें आसल्याची नूतन दंपती हे लोकां मत संदी भितर तीन वेगवेगळे जावन गेल्याची घोव एक कण जाले बायल एक कण जालो घोव हातीक समान चीर हे घेवन भितर रिगलो रिगून तिगेली सिटा कण गेलो तिगेली मना बायल बी चेडला म्हणून थंय वचून पळयता पळयता ट्रेन सुटून सोडला बायल ना ते भोग पुरा सोदतो बायल दिसतना बागला कडेन वचून पळयता बायल थंय आसा स्टेशना भितर तेन्ना तक्षण चेन ओडलो चेन ओडचे भितर ट्रेन दाबले तेन्ना ह्यो बायलेक हे घेवन आयलो परत जाल्यार स्टेशन मास्तर जाले ट्रेन कितें दाबले म्हणून विचारलें काय ताचेर ते सहजान कडेक विचारलें कितें ट्रेनार बशिल्लें तुवें ना अशी बायल सोडून गेली तितली बुद्धी ना तुका बायले सोडून येवची तुवें दादलो मू तुका येदी बी कॉमन सेन्स ना तुका पयलीं बायले चेडून बीन चडक न्ही तुवें बुद्धी ना तुका 500 रुपया दंड भरी मनशांनी ताका 500 रुपया दंड घातले आनी ट्रेन एज इट इज मुखार गेले पाप थोडे दुड्ड घेवन आयले घोव तुमचे भितर 500 रुपया फायन पडले लोक पळोवन ह्या हांसलेची ही गेली तोंड थंय बसून कितें टी केटिंग घालून हांसता आशिल्लो मजा आशिल्ली गेली तोंड फुल्ला सामकी फुल्लाले आतां बाबील फूल जावन गेले पाप तेगे सिटा वचून बसलो बायल बी वचून तेगे सिटा बसले धर्म कर्म संयोग आनी हे थंयचे दंपत थंय मेळाचे तिंगे सिटा येता सिटा हे दोगलो दंपत बसल्याचे हळ्ळीचे थंय मागीर तेंगे पुराण कथा श्रवण स्टार्ट सुरवातच 2 दिवस लेट दिल्ली पावचेक आनी कितें करचें म्हणगे न्हू घोवानी रामायण काण वाजून सांगचे बायलेन बसून आयकचे अशें चलता बुदले जाल्यार ह्यो नेवेन दंपत लगीन जाल्ले दंपती दोळ्या भितर उदक अनावश्यक दुड्ड गेले आमगेले लोकां येदोळ मान गेले म्हूण बेजार जाता आसाची थोडे वेळ कथा श्रवण जाले नंतर जेवणाचे वेळ आयले तेन्ना हे हळ्ळी दंपतींनी जेवण विशेष 2 जेवण एक्स्ट्रा घेतले ते दोग लोकां दिले दिंगेन समाधान सांगले विनाकाची कितें तुमी बेजार करताचे सहजान जावंच हें उठ कांय व्हड न्ही जिवना भितर असले घटने जाता उरता त्या बद्दल तुमी बेजार करचे ना दुड्ड कमी पडले घेया आपणा कडेन 500 रुपया एक्स्ट्रा आसा तुमी दवरून घेया खर्च करया म्हूण तेंगे हाती आशिल्ले 500 रुपया ताणें काण तेंगे दिले इल्ले किशा घातले किशा घालून समाधान सांगले नंतर तेंगे भितर एक प्रेम वाडले सहजानूची दोग लोक उलयचे सुरवात केलेची तेन्ना जेवण मोठू जाले तेन्ना हे हळ्ळी दंपती विचारता आसाची तुवें रामायण काणी वाचली कितें रे म्हणून तो सांगता शहराच्यो नूतन यजमान नांव रामायण काणी म्हाका गुतना अयो रामायण काणी तुवें कळून घेवंक आशिल्लें रे पुता जे रामायण काणी तुवें कळून घेतलें आसलें रे तुका हें दुर्दशी उतनाशिल्लें रे हां रामायण काणी कळून घेतलें म्हाका हें दुर्दशी उतनाशिल्लें हय रे पुता जर तुवें रामायण काणी कळून घेतलें आसलें रे तुका हें त्रास येवचीच नाशिल्ले कित्याक रामायण काणयेक म्हाका हें त्रास संबंद कितें खंय ना म्हणजे ताका विशेश तसले संबंद लायता आस तूं तेन्ना तो सांगता हळ्ळीचे मनीस सांगता यजमान सांगता भगवत भक्त सांगता रामायणा भितर काणी येता केन्ना रामाक वनवास विधान जाता तेन्ना राम सीते बरोबरी लक्ष्मणाची घेवन वनवास सुटता सुटून वच कशी उरले रे सरयू नदी तीरा पावता तिने थंय तेंगेल्ले मित्र गुहाले दोस्ती जाता परपर भेट येता तिंक दोग लोक गुहा कडेन विचारता तिने आमकां नरी पार करून दी म्हूण सांगे न्हू तेन्ना तो गुहा तेंगेले दोस्त दोनी वेवस्थीत करता ते दोनी चेड कशे उरले रे राम कितें करता पयले सीतेक दोनी येवन चडशिता नंतर दोनी येवन ह्यो चडता ह्यो चेण घेवन दोनी पार करता पूण तो तात्पर्य तुका कळ्ळें की म्हूण विचारलें हळ्ळीच्यानी ना पुरा कळना पळय खंय वच कशी उरले बेची रामाक तात्पर्य तुवें घेवं का पयलीं राम चडना दोनी येवनच्यो पयलीं कोणा चडशिल्लें तेणें सीते दोनी येवन चडू सुंगेन
नंतर राम चेडलो. अशीची तुवें रामायण तरी कळून घेतले रे. तूं पयलीं कितें करता आशिल्लो? बायल इतल्या चेडूसूंक न्हू तूं चेडता आशिल्लो. तुवें तशी करना. गडबडी जर पळोवन घेवन बायले सोण सोडले 5 दंड भरचे पडले. अशें सांगिले रामायण काणी कळून घेवका. तूं आमी तें रामायण वाचले तूं टिंगले करता आशिल्लो, टिकी करता आशिल्ले, हें योग्य न्हय रे. रामायण म्हणजे हें एक बरी कथा न्हय रे, जिवनाचें मार्गदर्शक सूत्र तें. मग सांगले नंतर ताका बुद्धी भितर गेलें की हय खरेची हांवें व्हड चूक केलें. आधुनीक शिक्षण हांवें घेतलें विना रामायणा भितर इतलो अद्भुत तत्व आसाची जिवनाचे पाठ आसा ते म्हाका अजून गुंतनाशिल्ले. आतां पण तुमी सांगया म्हाका 2 दीस संदर्भ आसा म्हूण सांगे न्हू. ते नूतन दंपती हेगे कंठ रामायण कथा आयकचे लागल्याची 2 दीस पर्यंत रामायण कथा सांगले नंतर तिंगली बुद्धी भितर परिवर्तन जावन गेले. तिने हनीमुना वचून सोडून गे न्हू हिंगली बरोबरी तीर्थयात्रे गेल्याची, चतुर्धाम यात्रे, काशी यात्रे कर परतून गांवां वचून गे न्हू संतोषान जीवन केल्याची, रामायण आदर्श पालन केल्याची म्हणजे कथानक आमी आयकत रावची. हेजे तात्पर्य कितें? मनुष्या जिवना भितरी जर आनंद तरी मेळना कशें उरलेली रामायण कितें आदर्श आसा ते आदर्श आमी स्विकार करचे अपरिहार्य जावन आसा. राम अयन अयन म्हळ्यार कितें? मार्ग म्हण अर्थ. चल्ला गेल्लो तसलो वाट, रामान गेलो तसलो वाट. राम म्हळ्यार कितें? आनंद. रमन्ते योगिनः अस्मिन्निति रामः. आनंद दितलो तसलो पुरुष म्हण अर्थ. अर्थात जर मनुष्य जिवना भितर आनंद जावका तेन्ना ते रामायणाल वाटी भितर आमी वता वचका. केन्ना रामाल वाट आदर्शान आमी दवरून घेताची तेन्ना जिवना भितरी आनंद आमकां मेळटा वता. तुमी विचार तरेची रामाक कश्ट आयलेलीची म्हणून. रामाक कितले कश्ट येवचे पुरो रामान कश्ट म्हणून घेतलीच ना ते खंयचेची. जे आज आमकां मस्त सूख मेळटा आसलें आमी तें सूख म्हणून घेवची बी ना. कितले दुरवस्थे भितर आज पावलाची. आमकां रामाक अजगजांतर वेच्च आसा. मीर सरसप संबंध आमकां ताका. ताका कितले कश्ट आयले बिची राज्याभिशेक ताका फाल्याक साकाणी सांगता आसाची तुवें वनवासा वचका म्हणून. राम हेजेपणे बेजार केले ना, संतोषान स्विकार केलो. बाप्पा पट्टाभिशेक करता आशिल्लो आतां बाप्पानी वच म्हणला आसा. कितें व्यत्यास आसा ताका? बाप्पाला आदेश पालन करचे. म्हाका खंय राज्याक म्हणना आशिल्लें. बाप्पा करता म्हण उठलो हय म्हळें. आतां बाप्पा नाका म्हणटास नाका म्हळें. कितें आसा ताका? संतोषान स्विकार करून गेलो तो. दुख्खा भितर बी संतोष पळयलो रामानी. सुखा भितर बी मस्त हिग्गल ना. सुखा भितर राज्य मेळ म्हाका आनी परतून बायले मेळ म्हणून सिग्गून घेवन बसलो ना तो. प्रजेला कश्टा खातीर सीते वरकी त्याग केलो. खंयचे सीते खातीर युद्ध केलें की युद्ध करून दुश्ट लोकांक संहार केलो की ते सीते खातीर प्रजेला हितरक्षणा खातीर सीते वरकी त्याग करता आसले कितें मनोभावना आसा रामाले ते मनोभावने आनी दुसरे व्यक्ती भितर पळयचे मेळटा आमकां. ताकाच न्ही ताका म्हणटा आमी आदर्श पुरुषोत्तम म्हणून सांगले न्हू. ताकाच न्ही तिगेले व्यक्तित्वाक तितले विशेष स्थानमान दिलाले ताका आमी पुजा करचे. कारण कितें? तिगेले व्यक्तित्व तशें आसा, तिगेले नर्ते तशें आसा. दुख्ख वरकी सूख म्हण घेतलें तेणें सुखा भितर बी तो अहंकार केलना. सहजांगे न्हू तिगेले जिवना भितर चलता गेलो तेणें आमकां दाखोवन दिलें जिवना भितर कशी उरका म्हूण. जाल्यार आज आमी कशें आसाची? सुखा भितर सूख घेवची गुंतना आमकां. दुख्खा भितर अति दुख्ख करून रडता आसले परिस्थिती भितर आज जिवन करता आसाचे. आज पळया मस्तीत लोक पुताने 98% केले रे. 1 सेकंड समाधान तेंकां खरें दिसता. आनी 2 मास कितें कमी करून घेतले तुवें आनी 2 मास चडले रे. पळया 98 केले बी समाधान ना तेंकां. सुखा भितर सूख पळय म्हणजे हेजें बी ज्ञान ना, कॉमन सेन्स ना. दुख्ख येत आसलें पुरो ते दुख्ख जीवन भोवन तेची म्हणचे म्हाका तेंच्यान तशी म्हणलें रे अजून पर्यंत म्हणचे. तेणे म्हण जावन गेलो तो गेल्ला म्हणलेलो व्यक्ती बी ना आतां. जाल्यार आत्तां कितें रडताचे आमी अर्थ सांगले जिवना भितर. तेजे राम व्यक्तित्व कितें आसा? जर ते व्यक्तित्व आमी जावन घेतले री आमगेलें जीवन राममय जाता, आमगेलें जीवन आनंदमय जाता. अशें न्हू की आमगेलें जे काही भारतीय चिंतन आशिल्लें ते चिंतना भितर रामायण महाभारत नित्य पाठ्यक्रमा भितर येता आशिल्लें आमगेलें. शाळे भितर बी हे पाठ्यक्रम आशिल्ले.
शाळे भितर बी रामायणाचे पाठ महाभारताचे पाठ सामान्य 30 वर्सां पयले हे उठ्ठीच पाठ्यक्रमा भितर येता आशिल्ले. आज विचित्र जाले तसले समाज वातावरण निमित्त विशेष जाले तसले बाह्य देशाचे विधर्मीय लोकाले विशेष जाले तसले प्रचोद निमित्त आज हे सगळे आमगेले जीवन आदर्शतांनी भायर वता आसाची हुंच आज मुक्ती जाता आसाची सेक्युलर म्हणजे एक विशिष्ट नामांकना भितर आज आमी हे सगळे सोडून दिता आसाची. वस्तुतः रामायण महाभारत हे भारताचे 2 दोळे. तुमचे भितर दोन्ही दोळ केले मनशाला बरे उद्देरी मनुष्य कशी खंयचे विषयी पार देवचें शकता म्हणजे अद्भुत आदर्श रामायण महाभारता भितर आमकां मेळटा. तुमचे भितरंतू रामायण मनुष्य जिवना भितर कशें चलता म्हणजे अक्षरशः ज्ञानेश्वरी आमकां प्रत्येक हेजे भितर दाखोवन दिता तसले महान श्रेष्ठ तसले कृती. आमी ते कितें करता सहज काणी म्हूण आयकता ताचे एक फावटी आयकले बीची त्याचे आदर्श कितें तेजे फाटल्यान तत्व कितें रहस्य कितें म्हणजे कळून घेताची तर आमगे जिवना भितर एक विशेष तसले संक्रमण जावचें शकता. अशें आमगे न्हू रामायण हें एक काणयेनी हें एक मनुष्य जिवनाचे आदर्शाचे एक परिपाठ येवका हे एक आमगेले जिवनाचे विशेष जाले तसले आदर्शमय जाले तसले जिवनाचे एक वाट जावका केन्ना तें जाता तर आमगे जिवना भितर विशेष रामत्व अर्थात आनंद आमकां प्राप्त जाता वता तन्मुखांत आमगे जीवन सुखमय शांतीमय आनंदमय जावचें शकता. अशें आमगे न्हू ते रामायणाचे महाभारताचे कथा ज्ञान आमकां प्राप्त जाता वच्यो. तेजे बरोबर अनेक जे काही आमगेले प्राचीन भारताचे पुराणाचे अनेक इतले इतिहासाचे ज्ञान आसाची ते सगळे आमी संग्रह करया. तन्मूलक बरे वाट आमी स्वीकार करया. तन्मूलक आमगे जीवन धन्य जावचें असली एक परिस्थिती निर्माण जावं म्हणजे प्रार्थने श्री देवी चरणाक अर्पण करता. आज आमगेले कथोपदेशा विराम करता आसा. तेजे बरोबर विशेषणाचे एक दुःखद विशय म्हण सांगली आमगेले प्रोफेसर वी.के. विणाकर व्यंकटेश विणाकर आज आमगेले बरोबर ना. वस्तुतः मस्त वर्ष न्हू तेणी भारतीय तत्वा बद्दल हिंदू धर्मा बद्दल अद्भुत असलें काम करत असले व्यक्ती ते गेले काल मात्र तेंगेले तेणी हें देह सोडले म्हणत विशय आयकले गोवा भितर आस्पत्रे भितर अनारोग्यान पिडीच्यान आशिल्ल्याची जाल्यार तेंगेले उपकार हिंदू धर्म समाज तरी मस्त आसा. मठा भितर बी आमगेले मठा विशय बी मस्त तसले उपकार तेणी केल्लो आसा. पट्टा विशय आमगे शिक्षण धर्म तेंगेली पुरा मार्गदर्शन शिक्षण आमी धारवाडा वचचे कारण बीची प्रधान पुरुषान चिन्ह आसाच असले व्यक्ती हाजे नांव म्हणचे बदल थोडे खिन्नता मनुष्य आमगेले मना भितर जाता आसा. जाल्यारीची आमी ते भगवंताकडे प्रार्थना करताची काल पुण्यमय जाले दिवस गणपती इले भाद्रपद जाले तसले मासाचे गणपती परबे दिवस तसो सण त्या संदर्भाचेर तिणी हे लोक त्याग केलो आसा. अशें आमगे न्हू परमात्मा भद्रपद तेंकां दी आनी तेंगे कुटुंबाक एक दुःख निर्वहण कर सामर्थ्य दी म्हणचे प्रार्थने श्री देवी चरणाक अर्पण करता. आज आमगेले हें विशेष जाले तसले उपन्यासक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायणस्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.